श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। आजचा जो उपाय आहे खूप छान असा उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे। उपाय असा आहे की घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी, पॉझिटिव्हिटी वाढण्यासाठी, त्याचप्रमाणे तुमची जी काही शत्रुपीडा असेल, जी काही वास्तुदोष असेल किंवा कोणतीही बाधा असो, कोणतीही पीडा तुम्हाला असो, किंवा घरातील बाळ किरकिर करते, बाळ राहतच नाही, घरात कंटिन्यू आजारपण येतात, घरात कंटिन्यू भांडणं चाललेले आहेत, वादविवाद चाललेले आहेत, अगदी नातेसंबंधाची माणसं दूर चाललेले आहे, माणूस माणसामध्ये राहिलेला नाही, तर असे अनेक समस्या जर तुम्हालाही येत असतील तर निश्चित तुम्ही हा उपाय करा। खूप छान, खूप सुंदर अनुभूती देणारा उपाय आहे। निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता। अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व समस्यांचं निरसन एकाच व्हिडिओमध्ये निश्चित होणार आहे। तर काय करायचं आहे, काय साहित्य लागणार आहे हे सर्वप्रथम सांगते। साहित्य तुम्हाला लागणार आहे खडा मीठ। सर्वांना माहिती आहे खडा मीठ। खडा मिठाचे तुम्हाला 7 खडे लागणार आहे। खडा मिठाचे 7 खडा मीठ म्हणजे मोठं मीठ, जे मोठं मीठ भेटतं हे पहा। आता हे तुम्हाला दिसतं का? दिसतच असेल। हे असे छोटे 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 तुम्हाला 7 खडे मोठ्या मिठाचे पहा। हे असे, हे पहा, हे असे मिठाचा पुडा आणायचा, 20 रुपयाला मिठाचा पुडा भेटतो। असे मोठे तुम्हाला 7 खडे ह्या खड्या मिठाचे घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे 7 लवंगा। लवंगा ह्या शाबीतच घ्यायच्या आहेत। शाबीत लवंगा म्हणजे काय? शाबीत लवंगा म्हणजे ज्याला पुढं बोंड आहे, ज्याला पुढं फुल आहे, ती लवंग कुठेही तुटलेली नाही, अशा 7 शाबीत लवंगा घ्यायच्या आहेत। आणि 7 घ्यायची आहे इलायची। काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं, काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं, काही ठिकाणी वेलदोडे म्हटलं जातं। तर तुम्हाला इथे 7 हिरव्या इलायची किंवा वेलदोडे घ्यायचे आहेत। 7च घ्यायचे आहेत, कमी नाही। 7 मिठाचे खडे, 7 इलायची आणि 7 शाबीत लवंगा एवढं घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ज्यामध्ये धूप तुमच्याकडे काळी कढई असेल, काळी कढई किंवा काळं म्हणजे लोखंडी जे कोणतं भांडं असेल ज्याच्यामध्ये तुम्ही धूर वगैरे करता किंवा भाजी वगैरे बनवतात, ती जरी घेतली तरी चालेल, काही हरकत नाही। लोखंडी तवा असेल, लोखंडी तवा जरी घेतला तरी चालेल, किंवा तुमच्याकडे लोखंडाचं जे कोणतं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल। तर काय करायचं, हा उपाय कधी करायचा? तर हा उपाय तुम्ही अमावस्या, पौर्णिमा, त्याचप्रमाणे मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा शनिवार ह्या दिवशी जरी केला तरी चालेल, किंवा आठवड्यातून कोणत्याही वारी जरी केला तरी चालेल, काही हरकत नाही। उपाय खूप प्रभावी आहे। घरातील ज्या काही पीडा आहे त्या पीडा दूर करण्यासाठी हा उपाय खूप छान आणि प्रभावी आहे। तर काय करायचं आहे, हे जे साहित्य आहे, हे साहित्य कसं यूज करायचं, कसं वापरायचं, उपाय कधी करायचा ते सांगते। तर उपाय तुम्हाला सायंकाळी 6च्या नंतर म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कढई किंवा तुम्ही जे कोणतं लोखंडी भांडं घेतलेलं आहे ते गॅसवरती एकदम कडकडीत, एकदम गरम करायचं। गरम इतकं करायचं की त्यातून धूर निघायला पाहिजे त्या भांड्यातून, इतकं गरम करायचं। गरम केल्याच्या नंतर मुख्य दरवाजा जो आहे तो ओपन करायचा। घरातील सर्व दरवाजे ओपन करायचे आणि दरवाजे खिडक्या सर्व ओपन करायचं। मुख्य उंबरा जो आहे त्या मुख्य उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला, मुख्य उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला ही जी भांडं आहे हे लोखंडी भांडं नेऊन ठेवायचं आहे। आणि हे जे मी तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे, साहित्य सर्वप्रथम काय करायचं आहे, सर्वप्रथम हे जे साहित्य आहे ते एकत्रित घ्यायचं। 7 लवंगा, 7 इलायची आणि 7 हे मिठाचे खडे एकत्र घ्यायचे। तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे। असं पायापासून ते डोक्यापर्यंत ओवाळून घ्यायचं आहे। आता कोणत्या पद्धतीने, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, कोणत्याही पद्धतीने तुम्ही ओवाळून घेऊ शकता। अँटी क्लॉकवाईज घ्या किंवा क्लॉकवाईज जर घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही। कशाही पद्धतीने तुम्ही ओवाळून घेऊ शकता। प्रत्येक व्यक्तीवरून तीच मूठ चेंज करायची नाही। एकच मूठ एकदा पकडली का तीच मूठ सोडायची नाही, काही नाही। आता समजा माझ्या घरामध्ये मी, तुमचे दाजाने आस्था आहे, तर आम्ही काय करणार, तर पूर्ण माझ्यावरनं 7 वेळा उतरून घेतलं, त्यानंतरनं दाजींवरून 7 वेळा उतरून घेतलं, त्यानंतरनं आस्थावरूनही 7 वेळा उतरून घेणार आणि ती कढई किंवा जे काही भांडं आहे लोखंडी ते कडकडीत गरम करणार। हे असंच मुठीमध्ये ठेवायचं, मूठ सोडायची नाही, असंच मुठी ठेवायचं, कडकडीत गरम करायचं। त्यातून धूर निघायला लागला की गॅस बंद करायचा, मुख्य दरवाजा ओपन करणार, उंबऱ्याच्या बाहेर नेऊन ठेवणार आणि हे काय करायचं, हे मूठ अशा प्रकारे फेकायचे आहे। अशी जोरात त्या याच्यामध्ये फेकायचे आहे। फक्त एक काळजी घ्या,
की ते त्या भांड्याच्या बाहेर पडलं नाही पाहिजे. खालून जवळून जरी फेकलं असं फेकलं तरीही चालेल, पण ते त्या भांड्यामध्येच पडलं पाहिजे. आपण जो काही उपाय करतो तो त्याचा शेजाऱ्या पाजाऱ्यांना काही त्रास झाला नाही पाहिजे किंवा कोणी विनाकारणच काहीतरी हे करायला विचारायला आलं नाही पाहिजे. अशा टायमिंगला तुम्ही करू शकता. संध्याकाळी 6 ते रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. अंधश्रद्धा वगैरे काही नाही. पूर्वीपासून हे जे उपाय आहे हे शास्त्रशुद्ध उपाय आहेत आणि पूर्वीपासून चालत आलेलेच उपाय आहे, म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. ह्या उपायामुळं तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे, तुम्हाला जी काही बाधा आहे किंवा तुमच्या घरात जे काही वास्तुदोष असतील, शारीरिक दोष असतील किंवा कोणतीही नजर दोष असू, काही पीडा असू द्या, ती तुमची निश्चित दूर होईल. तुमची शत्रू पीडा सुद्धा यामुळे हळूहळू दूर व्हायला मदत होईल. जसं त्याचा स्मेल तुम्हाला येईल तसं तुमची जी घरातील निगेटिव्हिटी आहे ती दूर होत आहे असं समजून जायचं. त्याचा हा संकेत आहे असं समजून जायचं. बहुतेक वेळा असं होतं की आपण हे सर्व काही करतो पण आपल्याला काहीच हे जाणवत नाही. तर तुम्ही यामध्ये अजून एक गोष्ट जरी म्हटलं तरी ॲड करू शकता. लाल रंगाच्या मिरच्या किंवा हिरव्या रंगाच्या देठासहित जरी 7 मिरच्या घेतल्या तरी चालेल किंवा लाल मिरच्या असतील तर लाल मिरच्या जरी तुम्ही घेतल्यात देठासहित तरीही चालेल. ही एक गोष्ट तुम्ही ॲड करू शकता. 7च मिरच्या घ्यायच्या आहेत. याचाही खूप छान इफेक्ट आहे. तुम्ही हे कधी करायचं, किती वेळा करायचं तर तुम्ही रोज जरी केलं तरी चालेल, दिवसाआड केलं तरी चालेल, आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल किंवा महिन्यातून 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा जरी केलं तरीही खूप छान असा उपाय आहे. तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी तर खूप छान असा उपाय आहे. तुमच्या घरातील आजारपणा, निगेटिव्हिटी हळूहळू दूर होईल. तुमच्या घरातील वादविवाद, समस्या सर्व काही दूर व्हायला मदत होईल आणि तुम्हाला खूप छान असा इफेक्ट यामुळे जाणवणार आहे. निश्चित करून पहा, मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, निश्चित तुम्हाला याचा इफेक्ट जाणवेल. खूप छान आणि खरंच खूप प्रभावी असा उपाय आहे. खरंच करा. कारण कसं आहे, छोटे मोठे उपाय केले तर आपल्याला आपले जे काही मार्ग आहे, जे काही मार्ग बंद झालेले होते ते मार्ग उघडायला मदत होते. बाकी सर्व काही स्वामी करणाराच आहे, स्वामी भरभरून देणार आहे. फक्त प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. उपाय करताय, सेवा करताय, त्याचबरोबर आपला कामधंदा जो आहे तोही करा, त्याचंही स्पीड वाढवा. निश्चित सांगितलेली माहिती, सांगितलेला उपाय तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ असे लिहायलाही विसरू नका. कमेंट्समध्ये तुम्ही जर छान छान कमेंट्स केल्या तर तुमच्या ताईला व्हिडिओ बनवायलाही छान वाटतं. आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. झालेली सेवा स्वामींच्या निर्जू. श्री स्वामी समर्थ. जे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.